कटवा के जान दी है, ऐसा काम महान किया। सरहद पर अपने वीरों ने हरदम ये जयगान किया। आओ याद करें कारगिल की शौर्य गाथा, कारगिल की शौर्य गाथा। नमस्कार बालमित्रांनो, हिमालयाच्या थंडगार वाऱ्यांनी वेढलेल्या उंच उंच महापर्वतांमध्ये जन्मलेला आपला एक धाडसी महायोद्धा सोनम वांगचुक, ज्यांना लायन ऑफ लडाख म्हणजेच लडाखचा सिंह म्हणून ओळखले जाते. आता सध्या गाजत असलेले 3 इडियट मधले हे सोनम वांगचुक नाही. या लडाखमध्ये अधिकतम हेच नाव प्रत्येकाचे दिसून येते. 11 मे 1964 रोजी लडाखमधील शंकर या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. बालपणापासून त्यांना देशसेवेची ओढ होती. 1987 साली त्यांनी भारतीय सैन्यात प्रवेश करून आणि 4 आसाम रेजिमेंटमध्ये नियुक्ती मिळवली. त्यानंतर ते लडाख स्काउट्स या विशेष युनिटमध्ये दाखल झाले. आपले भारतीय सैनिक भारतभूमीच्या रक्षणासाठी रक्त गोठवणारी भयानक थंडी, घनदाट जंगल, हिंस्र प्राणी आणि उंचच उंच डोंगर यांच्याशी लढायला तयार असतात. वर्ष 1999, मे महिना, तारीख 3 आणि स्थळ काश्मीर. पाकिस्तानचे प्रशिक्षित घुसखोर कारगिल सेक्टर मधील 6000 फूट टेकडीवर लपून लष्करी कारवाई करत होते. विद्यमान पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी आणि तिन्ही दलाचे प्रमुख यांनी घुसखोरांविरुद्ध दणदणीत छड्डू ठोकला. शत्रूंनी कप्प्याने भारताच्या भूमीवर कब्जा केला होता. त्यावेळी मेजर सोनम वांगचुक बटालिक सेक्टरमध्ये तैनात होते. 30 मे 1999 हा दिवस आज इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. त्या दिवशी आपल्या पथकासह 5500 मीटर उंचीवरील बर्फाच्छादित पर्वत चढायला सुरुवात केली होती. थंडी इतकी की श्वास आणि रक्तही गोठेल. चढाई दरम्यान त्यांचा एक सैनिक वीर गतीला जात होता. अनेक सैनिक जखमी होत होते, तरी ते मागे अजिबात हटले नाही. रात्र काळी आणि वैऱ्याची होती. ठो 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 अक्षरशः कानाचे पडदे फाटावे इतका तो भयंकर आवाज. क्षणात लडाखची शांतता चिरत आसमंत शांत झाला. भयंकर थंडगार वारा सैनिकांच्या मनोधैर्याला अस्थिर करत होता. बर्फात सैनिकांचे पाय रुतलेले, हात गोठलेले, तरी मेजर सोनम वांगचुक शांत आणि निर्धाराने म्हणाले, मित्रांनो, आपण कोणत्याही परिस्थितीत आपल्या बातमीचा घुसखोरी केलेला भाग पुन्हा घ्यायचा म्हणजे घ्यायचा. जय हिंद, जय हिंद असा जयघोष करत सैनिक आगेकूच करत राहिले. रात्रीच्या काळोखात गुळांचे तेजस्वी गोलसमगत सैनिकांवर आदळत होते. अनेक जवानांना वीरमरण येत होते. अनेक जवान कोसळत होते. तेवढ्यात मेजर सोनम वांगचुक यांचा आवाज घुमला, उखाड़ दे अब जड़ों से उखाड़ दे, उखाड़ दे, उखाड़ दे अब जड़ों से उखाड़ दे. चलो तो आज दुश्मनों के हौसले पछाड़ दे, चलो तो आज दुश्मनों के हौसले पछाड़ दे. सदा हमारी और वक्र दृष्टि से देखता, सदा हमारी और वक्र दृष्टि से देखता. हमारे आंगनों में बम के गोले रोज फेंकता, हमारे आंगनों में बम के गोले रोज फेंकता. दिखाओ जब सबूत, झूठ बोल बोल ऐठता, दिखाओ जब सबूत, झूठ बोल बोल ऐठता. उन्हीं के घर में घुस के उन्हीं की जिंदगी उजाड़ दो, उन्हीं के घर में घुस के उन्हीं की जिंदगी उजाड़ दो. कुचले उनका सर, उन्हें जमीन में गाड़ दो, उन्हें जमीन में गाड़ दो. त्यांनी शांतपणे योजना आखली. शत्रूंवर काउंटर ॲम्बुश म्हणजेच प्रति आक्रमण केले. हा विजय मिळवणे खूपच आव्हानात्मक होते. त्याचे महत्त्वाचे कारण पाकिस्तानी लष्कर उंच शिखरावर आणि भारतीय सैनिक जमिनीच्या तळावर. 84 दिवस अहोरात्र चाललेल्या घनघोर युद्धात सर्व भारतीय हे 20 ते 25 वर्षाचे तरुण होते. आपल्या जाबाज 527 सैनिकांना वीरमरण आले. त्या मोप दल्यात 1084 पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी पाठवले. पाकिस्तानी लष्कराचा दारुगोळा हस्तगत केला
आणि संपूर्ण भारतीय मार्ग शत्रूंपासून मुक्त केला. मित्रांनो, ही कारवाई कारगिल युद्धातील पहिली यशस्वी आक्रमक मोहीम होती. त्या एका कृतीने भारतीय सैन्याचे मनोबल कितीतरी पटींनी वाढले. भारताच्या शिखरावर विजय मिळवला. त्या शिखरावर आजही आणि यापुढेही भारतीय तिरंगा अभिमानाने फडकत राहणार. भारतीय सैनिकांचे अहोरात्र कष्ट, त्यातून मिळालेला विजय, देशप्रेम, देशाभिमान आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून सदैव साक्ष देत राहील. देशभरातून जय जयकार झाला. लायन ऑफ लडाख जय जवान, लायन ऑफ लडाख जय जवान या अद्वितीय शौर्यासाठी मेजर सोनम वांगचुक यांना भारताचा वीरता पुरस्कार चक्र प्रदान करण्यात आले. परंतु मित्रांनो, त्यांचे कार्य इथेच थांबले नाही. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी लडाखमधील शिक्षण, पर्यावरण आणि युवक विकासासाठी आपले जीवन समर्पित केले. ते आजही तरुणांना देशभक्ती, जबाबदारी आणि प्रामाणिकपणाचा धडा देतात. मित्रांनो, कर्नल सोनम वांगचुक यांची कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते. देशप्रेम केवळ रणांगणावर नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात दाखवता येतात. तमाम 527 सैनिकांनी मातृभूमीच्या रक्षणार्थ आनंदाने वीरमरण पत्करले. हिमालयाच्या शिखरावर विजय मिळवला. त्या शिखरावर आजही आणि यापुढेही भारतीय तिरंगा अभिमानाने फडकत राहणार. भारतीय सैनिकांचे समर्पण, भारत मातेप्रती असलेली निष्ठा, किती कठीण प्रसंग असला तरी जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्तीला माझा सन्मानपूर्वक कडक सलाम. या शौर्य कथेच्या निमित्ताने मी संपूर्ण जगाला सांगू इच्छिते, सुनो गौर से दुनिया वालों, सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पर डाल, चाहे जितना जोर लगा, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. हिंदुस्तानी